नमस्कार मंडळी. फायनली आज होता एक्झामचा लास्ट डे. आनंदही होत होता आणि दुःखही होत होतं. आनंद यासाठी होत होता की एक्झाम संपलेली आहे. फायनली आज शेवटचा पेपर होता. कितीतरी दिवस झाले एक्झाम सुरू होती. पेपर लिहून लिहून हात दुखायला लागले. दुःख या गोष्टीचं होतं की माझा DEDचा जो कोर्स आहे तो पूर्ण झालेला आहे आणि मी जी मज्जा केली आहे DED करता करता त्या सर्व गोष्टी मी खूप मिस करणार होते. बट इट्स ओके म्हणत कॉलेजमध्ये पोचली. आज शेवटचा दिवस होता तर सर्व प्रिपरेशन करत होते. पण मी प्रिपरेशन नव्हती करत बिकॉज जेव्हा आपण एक्झाम सेंटरला जातो त्याच्या 1 तास आधी आपण प्रिपरेशन करणं थांबवली पाहिजे. बिकॉज मग आपण खूप घाईगडबडीत वाचतो आणि मग खूप गिचमिड होते आपल्या मेंदूमध्ये. त्यामुळे 1 तास आधी बंद करावं रीड करणं. मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट करून नक्की सांगा. हॉल तिकीट चेकिंग झालं आणि मग त्यानंतर मी वर्गात आले. आता प्रिपरेशन करून काही फायदा नव्हता कारण की जे पेपरमध्ये येणार होतं ते तर मी लिहिणारच होते. आज पेपर कसाही असला तरी मी पेपर पूर्ण लिहिला आहे. आता रिझल्टच्या दिवशी बघूयात काय होणार आहे ते. ओके होता पेपर. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजलंच असेल. फायनली DEDचे 2 वर्ष एन्जॉय केलेले आहेत. खूप काही घडलं या 2 वर्षामध्ये. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आता पुढे काय होते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत बाय.